आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. What is wrong with you? काय केलंय? श्राऊ, आय एम सो सॉरी मॅम. माझी चूक नाहीये. हिचा धक्का लागला. यशो, Who are you? What is you? Who are you? I'm asking you something. I'm sorry. Leave me stop. Don't touch me. How dare you touch me? आम्हाला हात लावायची हिम्मत करायची नाही. हे काय केलं कळतंय? Do you know how expensive this is? मॅम, आय एम सॉरी. ती चप्पल तुटली आणि पिन उघडली. Are you out of your mind? तुटलेली चप्पल घालून आमच्या पॅलेस मध्ये. How dare you? How dare you? यशोधरा सरनाईकच्या पॅलेस मध्ये तुटलेली चप्पल घालून तुझ्यासारखी डाऊन मार्केट मुली काय करते? कोणी आत येऊ दिलं? हाऊ डॅर यू एंटर माय हाऊस? तू गेली परमिशन? कोणी परमिशन दिली? सिक्युरिटी, सिक्युरिटी! व्हॉट इज रॉंग विथ यू पीपल? काय करता तुम्ही तिथे? तुम्ही 3-3 माणसं गेटवर असताना ही डाऊन मार्केट मुलगी आमच्या पॅलेस मध्ये आलीच कशी? हाऊ डॅर शी? Pack your bags. Pack your bags and leave the town. शहराबाहेर निघून जायचं. 5 मिनिटं आहेत तुमच्याकडे. यानंतर मला या शहरात दिसला तर जीव घेईन मी तुमचा. मॅम, त्यांची चूक नाहीये. माझं चुकलं. मी त्यांच्या वतीने माफ. Shut up! Yeah, shut up! आमच्या घरात आम्ही काय करायचं ते तू नाही सांगायचं. क्वाइट. आमच्या पॅलेस मध्ये येण्याची हिंमत केली ती पण एका टाउन मार्केट मुलीने. नॉट डन. ही हिंमत केलीच कशी? तुमच्यासारख्या गरीब लोकांना आमच्या पॅलेसच्या आजूबाजूला येण्याची परवानगी नाहीये. यू डेअर टू एंटर माय हाऊस. आमच्या पॅलेसचा उंबरठा ओलांडलास. आमची पार्टी स्पॉइल केलीस. बिग मिस्टेक. बिग मिस्टेक. आम्ही बोलत असताना मध्ये बोलायचं नाही. Do you understand? You better understand. मॅम, माझी चूक नाही. यारी कशी? आन्सर मी. इन्व्हाइट कोणी दिला? विचार विचार. हे मॅडम काय बोलतं कळतंय का तुला? कोणी बोलवलं तुला इथे? कोणी बोलवलं? तुम्ही गप्पा काय मारताय? गप्पा मारायला सांगितलं मी. I asked you to throw her out. Out, out. 2 मिनिटात तिथून गायब व्हायचं. हिला ना, हिला नीट समजवा. पुन्हा जरी आम्हाला दिसली
तर आमच्यापेक्षा वाईट कुणीही नसेल. Go on out. Out. मॅडम मॅडम तुम्ही चिडू नका मॅडम, मी बघतो मॅडम. ए चल चल I don't understand. I don't understand. कोणी घे आमच्या. अंजू, तिला या घरातून काढलं की अख्खं घर सॅनिटाईज करून घ्यायचं. ओके? मला खरं खरं सांगा, तुला इथे कोणी बोलवलं होतं? खरं खरं सांग मला. तू ते चोरी करायला तर नाही आले ना? हा, मी पोलिसात दिला तुला. खरं सांग, तू कोण आहेस? कोण तुझं नाव काय? अगं बोल बोल लवकर. समज तुला पोलिसात दिले नाही मॅडमनी. I said go on out. Yes madam. Out. Yes madam. Yes. Mama, calm down. What happened? The town market girl. You calm down. Calm down. This is your special day, isn't it? Yeah, of course. And I have a special announcement to make. Oh. Yeah. Please come. I'm fine, huh? Everybody? I'm fine. सॉरी श्रावणी, मी हेल्पलेस आहे. माझी इच्छा असूनही मी आता तुझ्यासाठी काहीच करू शकत नाहीये. आय एम रिअली सॉरी. हे सगळं काय झालंय? तो अक्षय सुद्धा काहीच बोलला नाही. एवढं सगळं झालं आणि मी नुसतं बघत बसले. काहीच करू शकले नाही. काहीच नाही. लेडीज अँड जेंटलमॅन, आमच्या इन्व्हिटेशनला मान देऊन तुम्ही सगळे इथे आलात त्याबद्दल आय एम रिअली ग्रेटफुल. खरंच मनापासून आभार. वेल, आजचा दिवस आमच्यासाठी खूप स्पेशल आहे आणि तो आम्ही आणखीन स्पेशल बनवणार आहोत. So yes, we have a big announcement. यशोधरा, अक्षय, come here बेटा. well, अक्षयसाठी काही वेगळं इंट्रोडक्शन देण्याची गरज नाही. यशोधरा सरनाईक इंडस्ट्रीजचं फ्युचर आहे आणि आज त्याची आई त्याचं पर्सनल लाईफ सिक्युअर करणार. मामा, हे सगळं काय चाललंय? What's wrong? You don't trust me? मामा पण शनाया बेबी, come here. आमच्या अक्षयची होणारी भावी पत्नी आणि सरनाईक इंडस्ट्रीजची होणारी भावी सून. प्रेझेंटिंग शनाया. Congrats. Thank you. Welcome to the family. Thank you. Happy? Yeah, of course. You should be. Happy? अरे देवा, श्राव प्लीज फोन उचल. फोन का नाही उचलत आहे?
मी जाऊ का तिथे? काहीच कळायला मार्ग नाहीये. श्रावू, हे सगळं जाऊ दे. कधी त्याच्या आईला भेटलीस का ते सांग ना. सॉरी, मी साफ आम्हाला हात लावायची हिम्मत करायची नाही. यशोधरा सरनाईकच्या पॅलेस मध्ये तुटलेली चप्पल घालून तुझ्यासारखी डाऊन मार्केट मुली काय करते? आमच्या अक्षयची होणारी भावी पत्नी आणि सरनाईक इंडस्ट्रीजची होणारी भावी सून. प्रेझेंटिंग शनाया. पुन्हा जरी आम्हाला दिसली तर आमच्यापेक्षा वाईट कुणीही नसेल. थँक्यू. एक्सक्यूज मी. मामा, मला जरा एक मिनिट बोलायचं. What is it, बेटा? मला काहीतरी इम्पॉर्टंट बोलायचं. This party is important. People are congratulating you. Cannot wait. Enjoy the party. We'll speak later. Please. Monisha, I was saying we should have. Akshay. या कमी. हिचा फोन का स्विच ऑफ येतोय? श्रावू, कुठेच बाळा तू? आई, आई मी जरा बाहेर जाऊन येते ग, अर्जंट आहे. अगं आता या वेळेला आई श्रावू आली नाही अजून घरी, मी तिला घेऊन येते. बरं. आराध्या ऐक, वेळेवर या ग. हो ग आई. अशी कशी गेली आजी? विनायका, काळजी घे बाबा तूच मुलींची. Lovely party. What do you think, Beta? ऍब्सोल्युटली. Akshay, so tell me, कशी वाटली पार्टी? वेल, आम्हाला माहिती आहे यू आर अ बिट सरप्राइज्ड, पण आम्हाला हेही माहिती आहे आमचं हे सरप्राईज तुला डेफिनेटली आवडलं असणार, राईट? न आवडून सांगतोय कोणाला? काही म्हणालीस का तू? आमच्यापैकी काही कोणी बोललं तर ते तुला ऐकू येणार आहे थोडं? स्टॉप दिस ऑर्थोडॉक्स लेक्चर. आणि आम्हाला कळत नाहीये आमचं काय चुकलंय? त्याचं लग्न ठरवून तू मोकळी झालीस, पण त्याला विचारलंच तरी का?
विचारायचं असतं. इफ आय एम करेक्ट, आम्हाला तर हेच सांगितलं होतं. या घरातला प्रत्येक निर्णय हा मुलांच्या हिताचा विचार करून घेतला जातो. राईट? मग आम्ही पण तेच केलं. आमच्या मुलाच्या फ्युचरचा विचार केलाय आम्ही. थँक्यू एक्सपेक्टेड. पण या क्षणी तुमचे चेहरे बघून आम्हाला असं वाटतंय जणू काही आम्ही खूप मोठा गुन्हा केलाय. कारण तू वागतेस तो गुन्हाच आहे. तू तसंच वागतेस. तू गप्प बस. तू गप्प बसलीस तर खूप बरं. आणि आम्हाला कळत नाही व्हॉट इज रॉंग विथ शनाया. एक सुशिक्षित, सुंदर, श्रीमंत, आपल्या स्टेटसला मॅच होणारी मुलगी शोधून सापडणार नाहीये. सो येस, आमचा निर्णय झाला अँड दॅट्स फायनल. अक्षयचं लग्न शनायाशीच होणार. डू यू अंडरस्टँड? यू बेटर अंडरस्टँड. एक्सक्यूज मी. आलेच. काय करू मी या मुलीचं? पैशा पुढे आपल्या मुलांच्या भावना, त्यांचं मन, कशाचंच महत्व कळत नाही हिला. आई, हे सगळं आपल्यासाठी नवीन आहे का? नाही, हे ऐकून मला धक्का नाही बसलाय. लहानपणापासून बाळकडूच मिळालंय ना तिच्या वडिलांकडनं. आजी, डॅडा, मला कळत नाहीये तुम्ही ममाना ब्लेम का करताय. तुम्ही बघितलं का या सगळ्यात अक्षय काहीच बोलला नाही, काहीच रिॲक्ट झाला नाही. विच मीन्स त्याला हे सगळं मान्य आहे. श्रेयस, अक्षय काहीच जरी बोलला नसला ना तरी त्याचा चेहरा सगळं काही सांगून गेलाय. म्हणजे या घरात काही घडलं ना तरी आपण सगळे द यशोधरा सरनाईक यांच्या हुकमाचे ताबेदार आहोत. बस. खरवीन, तुझं हिच्याशी लग्न झालं ना तेव्हा मला वाटलं होतं तिचं वागणं बदलेल म्हणून. माणसांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल तिचा. सगळ्याच गोष्टींचं मोल पैशात मोजता येत नाही हे कळेल तिला. पण नाही, सगळं जैसे तेच आहे. आई, या घरात येणाऱ्या सुनेसाठी एकच क्वालिफिकेशन आहे, ते म्हणजे त्यांचे स्टेटस, त्यांची श्रीमंती. संस्कार, स्वभाव त्याला काहीच महत्व नाहीये. डॅडा, आय एम सॉरी आजी, पण मला वाटतं हे जे तुम्ही बोलताय ना हे कन्व्हर्सेशन दिस इज वेस्ट ऑफ टाइम. कारण मी काय किंवा अक्षय काय, आम्हाला याची खात्री आहे ममा जे सांगतील, आमच्या बाबतीत जे डिसिजन घेतील ते आमच्या भल्यासाठी असेल. तुलसी, माझ्या गोळ्या घ्यायच्याच. चल बाई मला घेऊन वर. हॅलो. हो, मी तिची बहीण बोलतेय. हो दादा, तुम्ही तिथेच थांबा, मी आले. हो, मी पोहोचते.
मामा आमची पार्टी स्पॉइल करणारी ही मुलगी तुझ्या इन्व्हिटेशन मुळे आली होती, तुला भेटायला आली होती. अक्षय, यू नो, आज ना उद्या खरं काय ते आम्हाला कळणारच. सो इट्स बेटर तू आत्ता ऍक्सेप्ट कर. मामा होय, पण ती फाईन, आज आली. यापुढे या डाऊन मार्केट मुलीशी तुझा कुठलाही संबंध असता कामा नये. डू यू अंडरस्टँड? यू बेटर अंडरस्टँड. अक्षय, तुझं लग्न शनायाशीच होणार, कारण आम्ही यशोधरा सरनाईकनी हा शब्द दिला आणि आम्हाला खात्री आमचा मुलगा आमचा शब्द पडू देणार नाही. राईट? राईट? येस मामा. व्हेरी गुड. राहू, ताई, यांना पाण्यात जाताना बघितलं, नेमकं तेव्हा मी इथं होतो म्हणून, नाहीतर जीव गेला असता. पण तुम्ही यांच्या कोण? मी तिची बहीण. ठीक आहे ठीक आहे, येऊ मग मी आता. दादा, थँक्यू दादा, थँक्यू सो मच. खरं तर तुमच्यामुळे माझ्या बहिणीचा जीव वाचला. ठीक आहे ताई, हरकत नाही, येतो मी. काळजी घ्या तुम्ही. आय एम सॉरी. भाऊ, अगं तुला काही झालं असतं तर आमचं काय होईल? एकदाही तुझ्या मनात विचार नाही आला? आई बाबांचा चेहरा डोळ्यासमोर नाही आला का शाहू? माझा विचार मनात नाही आला. सॉरी, पण एवढं सगळं झाल्यावर तिथे जे काही घडलं ते थोडंफार मी पण पाहिलं, तर म्हणून त्यासाठी तू स्वतःचं आयुष्य संपवायला निघालेलीस. ह्या जगात कुठल्याच प्रश्नाचे उत्तर आपल्याला स्वतःचं आयुष्य संपवून नाही मिळत श्राऊ. आपल्या आयुष्यात जेव्हा अशी वादळं येतात ना, तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजून राहायचं असतं. वादळ जितक्या वेगाने येतं तितक्याच वेगाने निघूनही जातं. वादळ महत्वाचं नसतं श्राऊ, महत्वाचं असतं आपण त्याला कशी झुंज दिली ते. त्या वादळात जर काही शिल्लक नाही राहिलं तर श्राऊ, अगं आपल्याला अनुभव मिळतो, तो आयुष्यभर पुरतो. असं आयुष्य कोणाला जगायचंय ताई? आपण ज्या माणसावर प्रेम करतो तोच आपल्या बरोबर नसला तर? म्हणजे तुला अक्षय काय म्हणालाय का? नाही ताई, पण त्याच्या आईने त्याची एंगेजमेंट अनाउन्स केली. काय? एंगेजमेंट अनाउन्स केली आणि तो काहीच नाही बोलला त्याच्या आईला? त्याने तुझ्याबद्दल नाही सांगितलं राहू? काहीच नाही केलं त्याने? केलं ना ताई, खूप केलं. मान खाली घालून फक्त उभा राहिला होता. मला रडताना माझा अपमान होता ना, बघत राहिला तो. त्याची आई जे जे म्हणेल ते त्याने मान्य केलंय.
कळतंय का तुला? अगं काय म्हणत होता तो? तुझ्यावर प्रेम करतो, सगळ्यांसमोर तुला आधार द्यायचा, तुझी बाजू घ्यायची साधी हिंमत सुद्धा दाखवली नाहीये त्याने. येतंय का तुझ्या लक्षात? त्याच्या घरच्यांना तुझ्याबद्दल, तुमच्या रिलेशनशिप बद्दल काही माहिती नाहीये श्राऊ. त्याचा अर्थ कळतोय का तुला? अगं प्लीज आता तरी ऐक. नाही पण मला वाटलं. काय वाटलं तुला? जे वाटलं होतं ना श्राऊ, असं काही घडलं नाहीये. त्याने सांगितलं होतं तुलाही आणि मलाही की त्याच्या आईला त्यांच्या स्टेटसला मॅच होणारी श्रीमंत घरचीच मुलगी सून म्हणून हवीये. श्राऊ, तुला दोघांनाही हे खूप चांगलं माहिती होतं. का असं वागलात? ऐक माझं, ज्या घरात सगळ्या नात्यांची किंमत फक्त पैशात मोजली जाते, अशा घरात तू कशी सुखी राहशील ग? पण नाही अक्षय. अक्षय, अजूनही तुला त्याला काय वाटेल ह्याचीच काळजी वाटते? अगं तो मुलगा साधी तुझी बाजू घेऊ शकत नाही त्याच्या घरच्यांसमोर. तो तुझी आयुष्यभर काय साथ देईल? ऐक ना, का जपायचंय तुला हे असं नातं? ह्याचं काही भविष्य नाहीये श्राऊ. कारण मी नाही जगू शकत अक्षय शिवाय. रडून घे. या असल्या घरात जाऊन आयुष्यभर रडण्यापेक्षा इथे आत्ता रडून घे श्राऊ. मोकळी हो आणि हे संपव. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आयुष्यात एका प्रॉब्लेमसाठी फक्त एकदाच रडायचं असतं, सारखं सारखं नाही. मी हरले ताई. हरलीस? श्राऊ, अगं अपमान झालाय ना तुझा, हट झालीस ना तू. पण एक गोष्ट लक्षात ठेव, या अपमानात माणसाला पुनर्जन्म देण्याची ताकद असते. पण त्यासाठी तो अपमान आधी पचवावा लागतो. त्यासाठी मनाची ताकद लागते श्राऊ. नाही ताई, प्रश्न आता अपमानाचा नाहीये. म्हणजे प्रश्न आता माझं जीवन मरणाचं आहे. श्राऊ, अगं इतक्या छोट्याशा गोष्टीसाठी जीवन मरणाचा प्रश्न? ऐक ना, तू शांत हो प्लीज. जे काय बोलायचं ते स्पष्ट बोल ना श्राऊ. अगं तशी सतत रडत राहशील तर मला कसं कळेल? तू सांग ना, काय झालंय? मी आहे तुझ्या बरोबर. माझ्याकडून चूक झालीये. अगं बाळा, जे काय घडलं त्यात तुझी काही चूक नाहीये. प्रेग्नंट आहे.